हा व्हिडिओ तुम्हाला थोडा आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा, थोडा जास्त आवडला तर लाईक आणि कमेंट दोन्हीही करा। आणि जर खूप जास्त आवडला आणि अशा छान छान रेसिपीज बघायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल प्रेस करा, म्हणजे सगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील। नमस्कार, सरिताज किचन मध्ये आज आपण स्पेशल व्हेज थाळी बनवतोय। खूप पदार्थ बनवायचे त्यामुळे पटकन व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण डाळ तडक्याची तयारी करू। त्यासाठी एका भांड्यात घेऊयात पाऊण वाटी तुरीची डाळ, पाव वाटी हरभऱ्याची डाळ। हरभऱ्याची डाळ वापरायची नसेल नाही घातली तरीही चालेल। 2 टेबलस्पून पिवळी मूग डाळ। मूग डाळ नक्की वापरा कारण त्यामुळे दाटसरपणा छान येतो। आता या डाळी स्वच्छ धुवून घेतल्या। यामध्ये ग्लासभर पाणी घालू आणि 15 ते 20 मिनिट भिजत ठेवू। डाळी भिजतायत तोवर आपण कणिक मळून घेऊयात। तर चपातीसाठीची कणिक मळतीये, त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं। आता थोडं थोडं पाणी घालून याला आपल्याला ओलवून घ्यायचंय। खूप जास्त तिंबत बसण्याची गरज नाही। अगदी 5 मिनिटात कणिक ओलवून घेतली। आता याच्यावर झाकून याला भिजत ठेवूयात। कणिक भिजतीये तर आपण बाकीची कामं करू। सगळ्यात आधी आपण श्रीखंड बनवून फ्रीजमध्ये ठेवून देऊ। तर इथं मी अर्धा किलो रेडीमेड चक्का घेतलाय आणि या वाटीने बरोबर 2 वाट्या चक्का भरला। आता चक्का आपल्याला चमच्याने 2 मिनिटं असा घोटून घ्यायचा, म्हणजे मग याच्यातल्या गुठळ्या मोडल्या जातात आणि त्याला परफेक्ट टेक्स्चर येतं। 2 मिनिट चक्का घोटून घेतला। आता यामध्ये आपल्याला दूध घालायचंय। तर इथं मी अंदाजे पाव वाटी दूध घेतलंय। दूध आपल्याला गरम करून थंड केलेलं दूध वापरायचंय, गरम दूध वापरायचं नाही। आता थोडं थोडं दूध याच्यामध्ये मिसळत जायचं आणि याच्यातल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या। दुधासोबतच 1 टीस्पून केशर वेलचीचं सिरप घालतीये। जर तुमच्याकडे हे सिरप नसेल तर तुम्ही पाव चमचा वेलची पावडर आणि रंगासाठी थोड्याशा कोमट दुधामध्ये केशर भिजवून ते वापरलं तरी चालेल। आता याच्यामधल्या गुठळ्या मोडत मोडत याला चांगलं मिक्स करून घेऊयात। एक 2-3 मिनिटं मिसळून घेतल्यानंतर बघा परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे। आता यामध्ये घालायची पिठी साखर। ज्या वाटीने 2 वाट्या चक्का घेतला त्याच वाटीने मी 2 वाट्या पिठी साखर घातली। तुम्हाला साखर कमी जास्त करायची तर करू शकता, पण पिठी साखरच वापरा। साधी साखर वापरली तर श्रीखंडाला पाणी सुटतं। तर साखर मी आता थोडीशी मिक्स करून घेतली। आता याला आपल्याला चांगलं घोटून घ्यायचंय, मऊसूत करून घ्यायचंय। त्यासाठी रवीने याला 2-3 मिनिटं गुठळ्या मोडत मोडत मिक्स करून घेऊ। तर बघा रवीने 2-3 मिनिटं मिसळल्यावर परफेक्ट मऊसूत असं श्रीखंड तयार झालंय। थोडेसे ड्रायफ्रूटचे काप घातले। हे काप आता या श्रीखंडामध्ये मिक्स करून घेऊयात आणि याला थोडंसं सेट करून घेऊ। श्रीखंड तयार झालेलं आहे, याला मी सेट केलंय। वरून थोडेसे काजूचे काप, पिस्ता आणि बदामाचे काप असे पसरून टाकले। याला थोडंसं दाबून घेऊयात आणि झाकून याला फ्रीजमध्ये सेट करायला ठेवून देऊ। बाकीचा स्वयंपाक होईपर्यंत श्रीखंड छान सेट होईल। दुसरीकडे साधारण 15-20 मिनिटांनी डाळी पण चांगल्या भिजल्यात। आता आपण याला शिजायला घालू। त्यासाठी कुकरमध्ये 2 टेबलस्पून साजूक तूप घेतलं। तूप गरम झालं की यामध्ये 1 चमचा जिरं घालू। जिरं चांगलं फुललं की यामध्ये घालूयात 1 टीस्पून किसून घेतलेलं आलं। आता आलं आपल्याला मंद आचेवर या तुपामध्ये मिनिटभर परतून घ्यायचं। आलं परतून झालं की यामध्ये भिजवून घेतलेल्या डाळी निथळून घालायच्या। त्याचसोबत घालायचं चवीपुरतं मीठ आणि अर्धा टीस्पून हळद। हळद आणि मीठ घालून या डाळी अर्धा 1 मिनिट या तुपामध्ये परतून घेऊयात। डाळी अर्धा 1 मिनिट परतून घेतल्या की डाळी भिजून राहिलेलंच पाणी मी यामध्ये घालतीये। साधारण ग्लासभर पाणी असेल। डाळी स्वच्छ धुवून घेतल्या होत्या त्यामुळे मी पाणी तसंच वापरलं। आता याला एकदा हलवून घेऊ आणि मोठ्या गॅसवर उकळी काढू। पाण्याला उकळी आली आहे। आता एकदा हलवून घेऊयात। कुकरचं झाकण लावून आणि मध्यम गॅसवर याला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्यात। डाळ शिजतीये तोपर्यंत आपण भाताची तयारी करू। आज आपण जिरा राईस करणार आहोत। त्यासाठी इथं मी 2 वाट्या लांब दाण्याचा बासमती तांदूळ घेतलाय। तुम्ही दुसरा कोणताही मोकळा होणारा तांदूळ वापरू शकता। तांदूळ स्वच्छ धुवून घेऊयात। तांदूळ 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतला। आता याच्यामध्ये पाणी घालून याला कमीत कमी 20 मिनिटं आणि जास्तीत जास्त अर्धा तास भिजत ठेवू।
आता डाळ शिजते तोपर्यंत इथं मी डाळ तडक्याची काही तयारी करून घेतली आहे। तर इथं मी एक कांदा एकदम बारीक कापून घेतला आहे, टोमॅटो एकदम बारीक कापून घेतला आहे, त्यानंतर 1 इंच आलं किसून घेतलं आहे, 10-12 लसणाच्या पाकळ्या एकदम बारीक कापून घेतल्या, त्यानंतर 2-3 लाल सुक्या मिरच्या लागतील आणि 2 हिरव्या मिरच्या अशा मोठे तुकडे करून घेतल्यात। दुसरीकडे आपला तांदूळसुद्धा चांगला भिजलेला आहे। आता आपण लगेच याचा भात बनवायला सुरुवात करू। तर एक मोठी कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये घेऊयात 1 ते 1.5 टीस्पून साजूक तूप। तुम्ही तुपाऐवजी तेल वापरलं तरीही चालेल। तूप गरम झालं की यामध्ये आपल्याला जो तांदूळ भिजवला होता तो चांगला निथळून घालायचा आणि या तुपामध्ये अगदी हलक्या हाताने 1.5 ते 2 मिनिटं तांदूळ परतून घ्यायचा। गॅस मध्यमच ठेवायचा आणि मग तांदूळ परतायचा। आता इथं आपण 2 वाट्या तांदूळ घेतला, त्यासाठी तांदळाच्या दुप्पट म्हणजे 4 वाट्या गरम पाणी घालायचं। पाणी घातलं, याला एकदा हलवून घेऊ, चवीपुरतं मीठ घालूयात। मीठ घातलं की याला हलवून घेऊन मोठ्या गॅसवर उकळी काढू। पाण्याला उकळी आली की पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आणि गॅस मध्यम करून झाकण न ठेवता एक 3-4 मिनिटात याच्यातलं थोडंसं पाणी आटवून घ्यायचं। 3-4 मिनिटांनी बघा तांदळातलं पाणी थोडंसं आटलेलं आहे। हलक्या हाताने हलवून घेऊयात, गॅस एकदम कमी करू आणि याच्यावर झाकून याला 4 ते 5 मिनिटं किंवा भात शिजेपर्यंत असंच ठेवून द्यायचं। 4 ते 5 मिनिटातच बघा भात आपला मस्त शिजलेला आहे, पाणी पण याच्यातलं संपूर्णपणे आटलेलं आहे। याला हलक्या हाताने एकदा ढवळून घेऊयात, गॅस बंद करू आणि याचा तडका तयार करू। त्यासाठी तडका पॅनमध्ये 2 चमचे तूप घेतलं। तूप गरम झालं की त्यामध्ये 2 चमचे जिरं घालायचं। जिरं आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे, ते कच्चंही राहिलं नाही पाहिजे आणि करपलंही नाही पाहिजे। तर साधारण 1-1.5 मिनिटं जिरं या तुपामध्ये चांगलं फुलून घेतलं। आपला हा तडका तयार झालेला आहे, गॅस बंद करूयात। आता कढईचा गॅस मी चालू केलेला आहे आणि भात मी थोडासा हलवून घेतला। आता या भातावर हा गरम गरम जिऱ्याचा तडका घालायचा आणि याला मिसळून घ्यायचं। चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि पटकन झाकण लावायचं आणि याला बाजूला ठेवून देऊ। आपला जिरा राईस तयार झालाय। दुसरीकडे डाळीचा कुकर पण झालाय, 3 शिट्ट्या होऊन वाफ पूर्ण गेली, डाळी एकदम मऊसूत शिजलेल्या आहेत। आता या डाळी आपल्याला खूप जास्त घोटून मॅश करायच्या नाहीयेत, थोडीशी डाळ घोटली गेली पाहिजे आणि थोडी अख्खी तशीच ठेवायची आहे। त्यामुळे याला मी 2 मिनिटं फक्त चमच्यानेच घोटून घेतेय। डाळी घोटून झाल्या, आता याची फोडणी करू। कढईमध्ये घेऊयात 1.5 चमचा साजूक तूप, तुम्ही तुपाऐवजी तेल वापरू शकता। तूप गरम झालं की यामध्ये अर्धा टीस्पून जिरं चांगलं फुलून द्यायचं। जिरं तडतडलं की 2-3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, 1 इंच किसून घेतलेलं आलं आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या एकदम बारीक कापून घेतल्या। आता आलं आणि लसूण मंद आचेवर 1.5-2 मिनिटं परतून घेऊ। आलं लसूण 2 मिनिट परतलं, आता यामध्ये 2-3 लाल सुक्या मिरच्या आणि 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा। दाल तडक्याला कांदा जेवढा बारीक कापू तेवढं टेक्स्चर छान येतं। कांदा आपल्याला 3-4 मिनिटं हलका तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा परतून झाला, आता यामध्ये घालू 1 मध्यम आकाराचा टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर। टोमॅटो खूप बारीक कापायचा नाही, चौकोनीच पण थोडा मोठा ठेवायचा आणि टोमॅटो खूप जास्त मऊ शिजवायचा नाही, त्यामुळे अगदी मिनिटभर परतून घेतलं। आता यामध्ये चवीपुरतं मीठ, पाव टीस्पून हळद, अर्धा टीस्पून मिरची पावडर, 1 टीस्पून धणेपूड, अर्धा टीस्पून गरम मसाला पावडर आणि 1 टीस्पून कसुरी मेथी घातली। मंद आचेवरच हे मसाले या टोमॅटो आणि कांद्यामध्ये मिक्स करून घेऊयात। मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये 2 टेबलस्पून पाणी घालू, म्हणजे मसाले करपणार नाहीत। पाणी घालून याला मिसळून घेऊ आणि मंद आचेवर फक्त 2 मिनिटं वाफ काढू। 2 मिनिटं वाफ दिल्यावर बघा मसाले छान शिजले गेलेत, त्याचा कच्चेपणा निघून गेलाय। याला एकदा हलवून घेऊयात। गॅस अगदी मिनिटभरासाठी मोठा करायचा आणि घोटून घेतलेली डाळ घालायची, म्हणजे मस्त चरचरीत तडका बसतो। अजून ग्लासभर गरम पाणी घालू आणि याला मिसळून घेऊ। तर तुम्हाला डाळीची कन्सिस्टन्सी कशी हवी त्याप्रमाणे पाणी यामध्ये घालू शकता, पण दाल तडक्यासाठीची डाळ थोडीशी घट्टच असते। याला चांगलं मिसळून घेतलं, आता यामध्ये मीठ घालायचं आहे आणि याला हलवून घ्यायचं। लक्षात ठेवा मीठ आपण तडक्यामध्ये पण घातलं होतं आणि डाळ शिजताना पण घातलं होतं। आता हे बघा या डाळीला चांगली उकळी आली की याला 4-5 मिनिटं असंच मंद आचेवर उकळत ठेवायचं आहे। डाळ 4-5 मिनिटं मंद आचेवर उकळली, आता याचा तडका तयार करून घेऊ। तर त्यासाठी डाळ अशीच उकळत ठेवूयात आणि दुसरीकडे तडका पॅनमध्ये चमचाभर तुपावर अर्धा चमचा जिरं घातलं। जिरं चांगलं फुललं की यामध्ये घालायचे 2-3 लाल सुक्या मिरच्यांचे तुकडे,
त्याचसोबत 1 चमचा मिरची पावडर घालू। मिरची पावडर घातली की गॅस बंद करू। याला अगदी 4 ते 5 सेकंद या तुपामध्ये परतायचं आणि गरमागरम तडका डाळीवर ओतायचा। तडका दिला की थोडंसं हलवायचं, गॅस बंद करून पटकन झाकण ठेवायचं, म्हणजे त्याचा फ्लेवर छान येतो। तुम्ही फोडणी जरी तेलामध्ये दिली तरी तडका मात्र तुपातच द्या, चव छान येईल। तर आपला डाळ तडका तयार झाला। डाळ उकळत होती तेव्हा मी मटार पनीरची काही तयारी करून घेतली। अर्धा किलो पनीरचे असे मी छोटे क्यूब कापून घेतलेत। त्यासाठी 400 ग्राम फ्रोझन मटार पाण्यामध्ये टाकून ठेवलाय। याऐवजी तुम्ही ताजा मटार पण वापरू शकता। आणि पनीरचे काही असे पातळ पीसेस होते, एक 5-6 पीसेस एका वाटीत काढून घेतलेत। हे कसे वापरायचे हे मी पुढे तुम्हाला सांगेनच। त्याचसोबत इथं मी बाकीची पण तयारी केली आहे। 4 मध्यम आकाराचे कांदे एकदम बारीक कापून घेतले। 4 मध्यम आकाराचे चांगले पिकलेले टोमॅटो मोठ्या फोडी करून घेतलेत। 1 हिरवी मिरची, 1 इंच आलं आणि थोडंसं आलं लसूण पेस्ट पण मी तयार करून घेतलंय। लगेच आपण मटार पनीर बनवायला सुरुवात करू। सगळ्यात आधी आपल्याला पनीर तळून घ्यायचं आहे। त्यासाठी तेल गरम करायला ठेवलंय। त्यामध्ये पाव चमचा मीठ घालू, म्हणजे तळलेलं पनीर अळणी लागत नाही। आता तेल चांगलं गरम झालं की मगच पनीर टाकायचं। तर हे बघा, थोडासा पनीरचा तुकडा टाकला, तेल चांगलं गरम झालंय। आता जेवढे बसतील तेवढे पनीरचे पीसेस टाकून तळून घ्यायचे। जर आपण तेल कमी गरम असताना पनीर टाकलं तर मात्र ते कढईला चिकटून बसू शकतं, त्यामुळे तेल नीट तापून द्या। आता हे पनीर आपल्याला मंद आचेवर सोनेरी रंगावर तळून घ्यायचंय। तर हे बघा, पनीर असं तळून झालं, काढून घेऊयात। तुम्हाला अगदीच वाटलं तर अगदी हलक्या रंगावर पनीर तळून घेतलं तरीही चालेल। उरलेलं पनीर पण आपण असंच तळून घेऊ। तर सगळं पनीर तळून झालेलं आहे। आता दुसरीकडे आपण टोमॅटो प्युरी तयार करू। त्यासाठी जे आपण टोमॅटो मोठे कापून घेतले होते ते मिक्सरच्या भांड्यात घेतले। त्याचसोबत 1 इंच आलं आणि 1 हिरवी मिरची घालू, म्हणजे प्युरीला खूप छान चव येते। आता याची पाणी न घालता प्युरी करून घेतली। त्याचसोबत जे पनीरचे उरलेले असे छोटे छोटे तुकडे होते ते मिक्सरच्या भांड्यात घेऊन 2 चमचे पाणी घालून याला पण पेस्ट करून घेतलं। आता एका मोठ्या कढईमध्ये 4 टेबलस्पून तेल घेतलं। पनीर तळून राहिलेलंच तेल आहे। तेल गरम झालं की 1 चमचा जिरं चांगलं फुलून द्यायचं। जिरं तडतडलं की यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा। कांदा जेवढा शक्य होईल तेवढा बारीक कापायचा, किंवा तुम्ही कांदा किसून पण वापरू शकता, म्हणजे ग्रेव्हीला टेक्स्चर छान येईल। कांदा आपल्याला हलका गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा। 7 ते 8 मिनिटांमध्ये कांदा असा हलका गुलाबी रंगावर परतला गेला। आता यामध्ये घालूयात 2 ते 2.5 टीस्पून आलं आणि लसणाची पेस्ट। आलं लसूण पेस्ट सुद्धा या कांद्यासोबत 3-4 मिनिटं मंद ते मध्यम गॅसवर परतून घ्यायची आहे, म्हणजे तिचा कच्चेपणा निघून जातो। 3-4 मिनिटं आलं लसूण पेस्ट परतली की याला छान तेल सुटलंय। आता यामध्ये घालूयात टोमॅटोची प्युरी। टोमॅटोची प्युरीसोबतच मीठ घालायचं आहे। इथं मी अंदाजे 1.5 टीस्पून मीठ घातलं। मीठ घालून याला मिक्स करून घेऊयात। आता टोमॅटो आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे, त्याचा आंबटपणा घालवायचा आहे। त्यासाठी गॅस कमी करू आणि याच्यावर झाकून याला 7 ते 8 मिनिटं शिजवून द्यायचं आहे। फक्त दर 2-2 मिनिटांनी हलवत राहायचं, म्हणजे टोमॅटो एकसारखा शिजेल आणि करपणार नाही। 7 ते 8 मिनिटांनी बघा, टोमॅटोला छान तेल सुटलंय, तो चांगला शिजला गेलाय, परफेक्ट टेक्स्चर आलेलं आहे। आता यामध्ये मसाले घालू। अर्धा टीस्पून हळद, 2 ते 2.5 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर, 2 टीस्पून धणेपूड, 1 टीस्पून किचन किंग मसाला किंवा कोणताही गरम मसाला किंवा कोणताही पनीर मसाला वापरू शकता, 1 टीस्पून कसुरी मेथी घालू आणि मंद आचेवर हे सगळे मसाले या ग्रेव्हीमध्ये आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे। एक 2-3 मिनिटं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे। त्यानंतर गॅस कमी करून फक्त मिनिटभर वाफ द्यायची। मिनिटभर वाफ दिल्यावर याला छान तेल सुटलेलं आहे, मसाले चांगले शिजले गेले। आता यामध्ये मटार घालायचा आहे। मटार पाण्यातनं काढून मी घातला। त्याचसोबत घालूयात अर्धा टीस्पून मीठ। मीठ आपण ग्रेव्हीत पण घातलं होतं, त्यामुळे मी फक्त मटारपुरतंच मीठ घालते आहे। मटार घातला की त्याला 2 मिनिटं या ग्रेव्हीसोबत परतून घेऊयात आणि मग यामध्ये घालायचं आहे गरम पाणी। तर मटार पनीरची भाजी खूप जास्त पातळ नसते, त्यामुळे यामध्ये मी अंदाजे ग्लास ते 1.25 ग्लास गरम पाणी घातलं। गरम पाणी घालून याला मिक्स करून घेऊयात आणि मोठा गॅस करून उकळी काढू। तर हे बघा, याला उकळी आल्यानंतर छान तेल सुटलेलं आहे, रंग पण मस्त आला आहे। आता गॅस कमी करून याला 4-5 मिनिटं वाफ देऊयात। मंद आचेवर 4-5 मिनिट वाफ दिल्यावर मटार आपला शिजलेला आहे। याला एकदा हलवून घेऊयात आणि यामध्ये तळून घेतलेलं पनीर घालायचं आहे। पनीर घालू आणि याला मिक्स करून घेऊ। आता पुन्हा याला 2 मिनिटं मंद आचेवर झाकण न ठेवता शिजत ठेवायचं।
आणि मग यामध्ये घालायची तयार करून घेतलेली पनीरची पेस्ट. पनीर पेस्ट जर तुम्हाला वापरायची नसेल तर फ्रेश क्रीम वापरू शकता. याला मिक्स करून घेऊयात आणि आता याला थोडीशी उकळी काढायची आहे. याला उकळी आली की बघा किती मस्त रंग आलेला आहे, टेक्स्चर पण परफेक्ट आलेलं आहे. आता गॅस कमीच ठेवायचा आणि झाकण न ठेवता याला 2-3 मिनिटं असंच उकळत ठेवायचं. 2-3 मिनिट उकळल्यावर बघा याला छान तर्री आलेली आहे. आता वरून फक्त 2-3 चमचे मी साजूक तूप घालते. हे संपूर्णपणे ऑप्शनल आहे. तूप घातलं की पटकन झाकण ठेवायचं आणि अगदी मिनिटभर असंच ठेवून द्यायचं. मिनिटभराने या तुपाचा फ्लेवर याच्यामध्ये छान उतरलाय आणि रंग अजून खुलून आलाय. याला एकदा हलवून घेऊयात. हे बघा परफेक्ट टेक्स्चरवर मटार पनीर तयार झालेलं आहे. गॅस बंद करू. सगळ्यात शेवटी घालूयात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. याला मिक्स करून घेऊ. मटार पनीर तयार झालं. आता आपण बुंदी रायतासाठीचं दही तयार करू. इथं मी 1 कप ताजं दही घेतलं आहे. त्याला चांगलं फेटून घेऊयात म्हणजे गुठळ्या मोडल्या जातील. दही चांगलं मऊसूत झालेलं आहे. यामध्ये पाव कप पाणी घालू म्हणजे बुंदी रायत्याला लागतं तसं थोडं पातळ दही आपलं तयार होईल. तर हे बघा दही तयार झालं. आता यामध्ये बाकीचं साहित्य घालायचं आहे. तर इथं यामध्ये मी घालते अर्धा टीस्पून पिठी साखर. त्यासोबत घालूयात अगदी पाव टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि याला मिक्स करून घेऊ. इथं मी मीठ घालत नाही कारण आपण रायता सर्व करताना मीठ घालायचं आहे. 2 चिमूट चाट मसाला घातला. याला मिक्स करून घेऊ. बुंदी रायत्याचं तयार झालं. सगळा स्वयंपाक तयार झालाय. घ्यायची मग पानं वाढायला.